शस्त्राचं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादर करत आहेत। आज ही मुलं आपली लोप पावत चाललेली शिवकालीन युद्धकला आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत। सव्यसाची गुरुकुलं ही संस्था गेली 8 वर्ष या माध्यमातून समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहे। शस्त्र विद्येच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली युद्धकला पोहोचवली होती आणि त्या युद्धकलेच्या जोरावर त्यांनी 5ही शाळांना चितपट केलं होतं। फक्त पुरुष नाही तर स्त्रियाही या युद्धकलेमध्ये पारंगत होत्या। सगळ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे या विद्यार्थ्यांना। आज स्वतःचं शिक्षण, स्वतःची नोकरी, व्यवसाय सगळं सांभाळून ही मुलं ही युद्धकला आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत। सव्यसाची म्हणजे एका हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये शास्त्र हे अर्जुनाचं नाव आहे। त्या अर्जुनाच्या नावाप्रमाणे शस्त्र आणि शास्त्र हे दोन्ही गोष्टी एका हातामध्ये शस्त्र आणि एका हातामध्ये शास्त्र घेऊन ही मुलं समाजामध्ये वावरत आहेत आणि आपला जो आदर्श आहे तो आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे। या शस्त्राच्या जोरावरच मन, मेंदू आणि मनगट या तिन्ही गोष्टी मजबूत होतात। आपल्याला प्रश्न पडला असेल की शस्त्रबंदी आहे, आपण शस्त्र सोबत घेऊन फिरू शकत नाही, पण मनाची एकाग्रता असेल, बुद्धीची कौशल्य असेल तर या शस्त्रावर पकड झाली तर आपण हे सगळे नक्कीच पारंगत होऊ शकतो आणि याचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या पाल्यांसाठी नक्की होऊ शकतो। या गुरुकुलच्या माध्यमातून 8 दिवसाची 15 दिवसाची अशी शिबिरं आयोजित केली जातात। सव्यसाची गुरुकुलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा गारगोटी तालुका तिथे भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याला वेंगुर्ला म्हणून गाव आहे। त्या गावामध्ये आपले गुरुकुल निवासी आहे। तिथे आपण या शिबिराबद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी येऊ शकता किंवा आपल्या भागामध्ये सुद्धा आपण अनिवासी शिबिर किंवा निवासी शिबिरांचं सुद्धा आयोजन करू शकता। इयत्ता 6वीची ही कन्या, ह्या कन्येचा वेग बघा। जर कोणताही नराधम आपल्या समोर आला तर ही त्याला 4 मिनिटे जीत केल्याशिवाय सोडणार नाही। अशा जर आपल्या महिला तयार झाल्या तर आपल्याला कोणत्याही नराधमाची भीती बाळगण्याचं काही कारण नाहीये। असंच आपल्या भगिनींना, आपल्या मातांना जर तयार करायचं असेल तर सव्यसाची गुरुकुलसाठी संपर्क साधावा। छत्रपती संभाजी महाराज की आपल्या महाराष्ट्राचं शस्त्र आहे। या शस्त्राची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे। या पट्ट्याला दोन्ही बाजूनी धार असते। हे शस्त्र बघितल्यानंतर आपल्याला बाजीराव पेशव्यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। या शस्त्राच्या साहाय्याने मराठ्यांनी निर्माण केलेले हे शस्त्र आहे। या शस्त्र अतिशय चालवण्यासाठी घातक आणि दोन्ही बाजूनी धार असलेलं लवचिक असे शस्त्र आणि आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं राज्य शस्त्र म्हणून याला मागील वर्षी न्याय मिळालेला आहे। सध्या भेडसावत असलेला महिला असुरक्षिततेचा प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर या शस्त्रविद्येशिवाय पर्याय नाहीये आणि हेच आपल्याला
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. या प्रात्यक्षिकातून आपल्याला दिसेल की या मुलांची मनाची एकाग्रता किती असेल, शरीराची लवचिकता, मनाची एकाग्रता या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला पाहायला मिळते. लखन पवार हे आपल्या सव्यासाची गुरुकुलमचे एक आचार्य आहेत. पूर्ण वेळ आपलं आयुष्य त्यांनी या युद्धकलेसाठी समर्पित केलेलं आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. अतिशय सातत्यपूर्ण सराव असल्याशिवाय अशी प्रात्यक्षिका करणं सोपं नाही. त्याच्यामुळे कोणी अशा प्रात्यक्षिका करण्याचा घरी प्रयत्न करू नये. योग्य शिक्षण घेतल्यानंतरच याचा सराव आपण करावा. आणि सिद्धी हे दोघं DYBSCचे विद्यार्थी आहेत. शिक्षणामध्ये उच्च पदावर आहेत. मागच्या वर्षीच्या SYBSCचे त्यांच्या कॉलेजचे टॉपर विद्यार्थी आहेत. फक्त युद्धकला नाही तर बौद्धिक क्षमतेमध्ये सुद्धा ही मुलं अग्रेसर आहेत. आपल्या सव्यासाची गुरुकुल हे निवासी गुरुकुल आहे. तिथे 80 विद्यार्थी आता पूर्ण वेळ तिथे निवासाला आहेत. आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये 8 दिवसाची आणि 15 दिवसाची शिबिर आपली इथे चालू असतात. इंस्टाच्या पेजवर सव्यासाची गुरुकुलम, युट्यूब चॅनल सव्यासाची गुरुकुलम, फेसबुक पेज सव्यासाची गुरुकुलम अशी सगळ्या ह्याच्यावर आपल्या सव्यासाची गुरुकुलमची माहिती आहे. आपण सर्वांनी त्या पेजला नक्की फॉलो करायचं आणि नक्की संपर्क साधायचा आहे. दोन योद्ध्यांमध्ये जी लढाई आहे ती लढाई आता इथे आपल्यासमोर दाखवली जात आहे. पहाटे 4 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या विद्यार्थ्यांचं सरावाचं क्षेत्र लागलेलं असतं. त्याच्यामध्ये गायन असेल, वादन असेल, युद्धकला असेल, त्यांचं शैक्षणिक शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण या सव्यासाची गुरुकुलमच्या माध्यमातून करत असतो. आता जरी AK-47चा जमाना असला तरी सुद्धा तलवार हे असे शस्त्र आहे की जे आपल्या हातामध्ये आल्यानंतर आपली छाती फुगल्याशिवाय राहत नाही. असे तलवारीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर ही विद्यार्थी दाखवत आहे. त्याच्यानंतर आपण लढाई बघणार आहोत. एका महिलेसमोर 4 नरदम उभे आहेत तरी सुद्धा ही महिला त्या 4ही नरदम